जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता। शांत हो अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता। शांत हो। आता सगळ्या प्रकारची चित्तभ्रम शांत होऊन आमचं मन शांत होऊन, कारण या नवनाथ गाथेचा जो आनंद आहे तो चित्तभ्रम शांतता मिळणं हाच आहे. आणि एकदा चित्ताचा भ्रम शांत झाला, चित्त शांत झालं, मन शांत झालं, बुद्धी शांत झाली, आत्मा शांत झाला की आपल्या मनातल्या ज्या कार्याच्या भावना आहेत त्या कार्याच्या भावना पूर्ण होऊन कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मालू कवींनी वचनच दिलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे आता आपण आज श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 34व्या अध्यायाच्या वाचनापर्यंत आलेलो आहोत. वाचन करता करता, आध्यात्मिक वाचन करता करता एक गोष्ट होते की तुमच्यामध्ये एक सात्विकता यावी लागते. सात्विकता यायला सुरुवात होते. गंमत अशी आहे की एका सात्विक माणसाची समजा परीक्षा घ्यायची असेल तर तो माणूस, तमोगुणी माणूस ही परीक्षा करू शकतो का? नाही. एक सत्वगुणी माणूसच एका सत्वगुणी माणसाची परीक्षा करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं सत्वगुणांचा वृद्धी होणं, सत्वगुणांची वृद्धी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आचार, विचार, आहार आणि अध्यात्म, धर्म यांचा सगळ्यांचा विचार करावा लागतो. आणि याच्यासाठीच आपण ग्रंथ वाचन करतो आहोत. या अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि सगळे श्रोतेही याचा अतिशय सुंदर ऐकतायत. सुंदर श्रोते कान देऊन ऐकतात, मनापासून ऐकतायत. त्याच्यामुळे सगळ्यांच्या कार्यसिद्धी या वाचनाच्या योगे झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच आपण श्री नवनाथांच्या पायाशी प्रार्थना करूयात आणि आता 34व्या अध्यायाच्या वाचनासाठी प्रारंभ करूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रघुत्तमा. आराध्य होसी प्लवंगमा. जटायू नामी विहंगमा. मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा. जेणे ऐकुनी श्रोते अंगा अनुभवतील महाराजा. मागिले अध्यायी करविले बोलणे. मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारुनी केला भस्म दानवा सहरणांगणी. तरी आता पुढे कथा
वीरभद्र निमाल्या उमाकांता सहज गुण आठवोनी चित्ता पुत्र मोहे वेष्टीला मुख वाळुनी झाले म्लान अश्रू लोटले दोन्ही नयनी परीन बोले काही जटा वेष्टुनी पुत्र मोहे स्पुंद तसे मनात म्हणे हा हा पुत्रा परता धैर्या लावण्य गात्रा विद्या संपन्ना सर्व अस्त्रा जाणता एक होता सखी आहा कैसा दैवहीन हातीचे गेले पुत्र निधान काय सोनी अपार गण तया सरसीन पवती एक इंदू खगीन सुता अपार उडुगण असोनी वृथा तैवी विद्र वीरभद्राविण गण सर्वथा हीन तेजे वाटती की मयूर सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदाविले बुबुळे तेवी वीरभद्राविण गण विकळे सर्व माते भासती पै की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरविला लावण्य खाणी परी एक घ्राण गेले सांडुनी सकळ विकळती होती तैसे माझी या वीरभद्राविण सकळ विकळ दिसती गण आहा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडुनी ऐसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळत ती चिन्हे जाणुनी गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसविले तया गुरुनाथे ते रात्रंदिवस उमाकांत मदसाठी श्रम पावे माये समान पाळुनी लळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा पुत्र मोहे वेष्टीला असे आहा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिणविला हर दुःख तुंबळ देवुनिया ऐसे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोह वेष्टित चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्रा ते आता उठावीन परी अस्थि आणाव्या ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षस अस्थि मिरविती त्यात वीरभद्रांच्या अस्थि मिसळल्या कृपा मूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवामया जरी ऐसिया मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापली ऐसे बोलता गोरक्षजती नीलग्रीव म्हणे कृपा मूर्ती वीरभद्राच्या सकळ अस्थि ओळखून काढीन मी माझे गण आहेत जितुले ते आसनी शयनी भोजनी भले मम नामीरत झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्त बुद्धी अंतःकरणी वीरभद्र नामी गेला वेष्टुनी जागृत सुषुप्त स्वप्नी वेष्टीला असे मम नामी ऐसे बोलुनी शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे अस्थि उचलुनी सत्वर करणी आपुल्या लावितसे ऐशिये परी शोध करता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊनी अवचट हस्ता अस्थि उचली तयाच्या अस्थि उचलोनी करणी लावत तव त्या अस्थि मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिवकर्णी तत्वता मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणुनी ठेविल्या मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमुटी कवळुनी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्य बाण कोठे आहे सांग की व्यापले अपार राक्षस कोटी तितुके मारीन आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दावीन की ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता क्षीण व्यर्थ बोलाचा न करी मग हृदयी कवळुनी त्याते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाथी धरावा मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतांनी रक्षावा उपरी 72 कोटी 84 लक्ष
शिवगण प्रतापी महादक्ष ते वायू चक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी. मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमून. येरीकडे राव त्रिविक्रम राज्य वैभवी गुंतला. गोरक्ष सकळ शवमांदुस रक्षण करी शिवालयास. तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला. राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी. निकट बैसवोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी. मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्याने केला श्रुत. होताची तळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली. मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरावे काही दिन. धर्मनाथा ते राज्यासन देऊनी येतो लगबगे. ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित. बोलावुनी मंत्रिका ते विचार्या ते घडविले. मग पाहुनी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून. राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला. याचकासी देऊनी अपार धने आणि भूपा लागी दिथली भूषणे. परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले. यासही लोटला एक मास. राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास. देह सांडुनी शिवालयास तत्क्षणी पातल्या. येरीकडे रेवती सती सहज गेली राजसदना प्रती. म्हणे महाराजा हे नृपती अजूनी का हो निजलात. परीती तेन बोले काही मग हालवोनी पाहे स्वहस्त प्रवाही. तव ते प्रेत मिरवले देही पाहोनी शोका वही वाटे. रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ. मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा बहु उठला. तो वृत्तांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षापासी. मग सिद्ध करुनी भस्म चिमुटीसी संजीवनी प्रयोजी. अस्थि मांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित. संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया. मच्छिंद्र देही संचार होता उठुनी बैसला क्षण न लागता. येरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले. प्रेत आणले स्मशानी त्रिवर्ग पाहवया निघाले मुनी. तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोध आणविला तयाचा. करुनी रायाचे दहन स्नाना केले सकळ जन. परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पै. शोक करी तरी कैसा सोडुनी प्राणाचा भरवसा. लोक बाधिता नये भासा आरंभळत असे आक्रोशे. उत्तर क्रिया झालिया उपरी न राहे रुदन तयाचे परी. अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राण देऊ म्हणतसे. मग मायेच्या मोह अत्यंत त्याते नेऊनी परम एकांतात. म्हणे बाळा शोक का व्यर्थ पितया करिता करीतोसी. तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे महीवरुता. प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता निज दृष्टी विलोकी. तव पिताचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम. ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे. मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसुता. धर्मराया ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीराते. मग शीघ्र घेऊनी कटक बहार शिवालयी आला अतिसत्वर. भावेन मुलीनाथ मच्छिंद्र शिबिकासनी वाहिला. नेऊनी आपला राजभवनी सेवा करीतसे प्रीती करुनी. मग तो 1 संवत्सर येथे राहुनी पुढे तीर्था चालिला. चालिला परी धर्मनाथ परम शोक परम झाला शोकाकुलित. म्हणे ताता तव सांगाते मीही तीर्था येतो की. यावरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा 12 वर्षे येऊ येथे. मग जोग देऊ गोरक्ष हाते तुते सवे नेईन मी. आता रेवतीची सेवा करून भोगी आपुले राज्यासन. जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका. तिची सेवा केलियाने संतुष्ट आहे माझे मन. ऐसे करुनी समाधान त्रिवर्ग तेथुनी निघाले. मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदा तटी. गामनगर काननपुटी येऊन या पोहोचले. ग्राम नाम ऐकुनी कानी गोरक्षाचे अंतःकरणी. स्मरण झाले कृषीधर्मी माणिक नामी कृषीचे. मग मच्छिंद्राते सांगे समस्त
अडबंग भेटला एक तेथे, मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते, काही वर न घेतो. मग मुळापासून तयाचे कथन, मच्छिंद्रा केले निवेदन. मच्छिंद्रे ऐकुनी वर्तमान, म्हणे पुन्हा आता पहावा. मग शेत सुमार धरुणी चाली, चालत आले त्रिवर्ग पाऊली. तो माणिक नामे निश्चय बळी, काष्ठा समान देखिला. मौळी विराजे वेष्टन, बावऱ्या रुळती मही कारण. नखे जुळमट गेली होऊन, मांस दिसेना तिळभरी. अस्तित्वचा झाली एक, पोट झाले पृष्ठी स्थायिक. दृष्टी लावून या देख, मंत्र जप करीत असे. ऐसे पाहता तपाकृती, गोरक्ष धन्य म्हणे चित्ती. मग नमुनी मच्छिंद्रा प्रती, अडबंग हाची म्हणत असे. मग निकट येऊनी त्रिवर्ग जण, बोलते झाले तया कारण. म्हणती आता तपोधन, पूर्ण तप करी कारे. येरू वचन त्या देत, तुमचे यात काय जात. धरुनी आपुला शुद्ध पंथ, गमन करावे येथून या. जे जे बोले मच्छिंद्रनाथ, तया वाकडेपणे उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्राते, हा अडबंग असे महाराजा. तरी याचे आता हित, युक्तीने करीतो बैसा स्वस्थ. मनू तरु छाये निकट तेथ, मच्छिंद्र जाऊनी बैसला. चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षाची मौज पाहात. गोरक्ष जाऊनी पैतेथ, आहा आहा म्हणत असे. आहा म्हणानी वाणी, म्हणे ऐसा महिते तुझा स्वामी. आम्ही देखिला नाही नयनी, तपोनिधी आगळा हो. समुद्र वलयांकित, पृथ्वी पाहिली आहे समस्त. परी ऐसा तपोनाथ, देखिला नाही निजदृष्टी. तरी ऐसा स्वामी योगमुनी, याचा अनुग्रह घ्यावा कोणी. गुरु झालिया ऐसा प्राणी, दैव अपार मिरवितसे. तरी आता असो कैसे, गुरु करावा आपणास. ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा. म्हणे स्वामी कृपा करून, मज अनुग्रही गुरु होऊन. येरू बोलणे ऐकून, अडबंग म्हणे तयासी. बेटा एवढा थोर झाला, अद्यापि अक्कल नाही त्याला. गुरु करू म्हणतो आम्हाला, मूर्खपणी आगळा हा. मग मजला गुरु करू पाहशी, तरी तूची का बेट्या होईना मसी मजसी. ऐसे म्हणता स्वमुखासी, तया करणी लावतसे. कर्ण लागता गोरक्षणानी, सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी. परमकृपे करणी फुंकुनी, सनाथ केला क्षणार्धे. मंत्र पडता कर्णपुटी, त्रैलोक्याची आली दृष्टी. स्थावर जंगम एक थाटी, ब्रह्मरूप भासले. मग अर्थार्थी सकल ज्ञान, झाला बृहस्पती समान. मग सांडुनी आपुले तपस्साधन, गोरक्ष चरणी लागला. मग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोग, प्रयोगुनी भाळी चर्ची सांग. तेणे करुनी सर्वांग, शक्तिवान मिरविले. मग धरुनी शीघ्र तयाचा हस्त, वृक्षाखाली आणि नाथ. म्हणे महाराजा कृपावंत, अडबंग हाची ओळखावा. हसुनी बोले मच्छिंद्र मुनी, त्या अडबंगाते अडबंग नामी पाचारावे सर्व येथुनी. साजूकपणी या वाटतसे. मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास, नाथ दीक्षा दिधली खास. मग शीघ्र येऊन व्यासांगास, तीर्था लागी जातसे. मार्गी जाता सद्विद्येसी, सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी. आपुल्या समान शस्त्र अस्त्रेसी, अडबंग तो मिरवला. असो ऐसे चारी जण, 12 वर्षे तीर्थाटन. करुणी पुन्हा प्रयाग कारण. चारी सूर्य पातले, येरीकडे धर्मरायाशी. पुत्र झाला सतेज राशी, वडिलांचे नाव ठेविले त्यासी. त्रिविक्रम म्हणून या, चौघे प्राज्ञिक ग्रामी येता. श्रुत झाले दर्भनाता. मग कटक भारेसी शिवगे तत्वता. बैसवोनी आणिले सदनासी. मग धृती वृत्ती भक्ती सदन, करुणी तोषविले मच्छिंद्र मन. मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापन. दीक्षा घेतली योगाची, माघ मासी पुण्यतिथी. द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती. ते दिवशी गोरक्ष जती, अनुग्रह देत तया ते. या उपरी देव मिळवुनी स्वर्गीचे.
आणि प्रजालोक त्या ग्रामीचे मेळमुनी चोज अनुग्रहाचे मोहळे रचिली अपार. अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊनी हाती सर्वामुखी ओपीतसे. मग तो आनंद परम जेठी पाहुनी धावला सुरवर थाटी. तेही प्रसाद पामुने शेवटी तुष्टचित्ती मिरविले परी करीती भाषण. ऐसाची प्रसाद जन्मोजन्म प्रतिसंवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागी वाटतसे. ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकोनी बोले तपोबळ माझे नाम घेऊनी केवळ. अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणवुनी उत्सव करावा तुम्ही सधन. याची नीती कुमारा सांगोनी कवळो पाहे जगासे. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमाण सकळ तुम्ही बोला वचन अंबीलपणे शक्ती समान. सदैव करा उत्सवी. ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवेले सुरवरांच्या चित्ता. मग प्रतिवर्षी आनंद भरिता महा उत्सव करीत. तैपासुनी सहजा सहज जगी मिरवितसे धर्मनाथाचे बीज. हे वृत्त आचरल्या महाराजा तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी किमया गार ग्रंथात स्वये बोलिला गोरक्षनाथ. की बीजेची जो आचरील व्रत शक्ती समान आपुल्या. तयाचे गृही दोष दरिद्र रोग भोगादी विघ्नेंद्र. स्वप्ना माझी संसार अभद्र पाहणार नाही निजदृष्टी. प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या गृही होईल गृहवासिनी. मग दोष दरिद्र तया अवनी स्पर्शावया येईना. असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती. जैसे कामना वेधेल चित्ती तोची अर्थ्य पावेल. ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन. तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी. असो तेथे महोत्साह करून धर्मनाथ नाथ दीक्षा देऊन. तेथोनी निघाले 5 जण नरशार्दूल ते ऐका. नाना तीर्थे करिता महिसी अभ्यासिले सद्विद्येसी. शाबरी सहस्र अस्त्रासी प्रवीण केले महाराजा. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केले उमारमण. धर्मराज तया स्वाधीन तपा लागी बैसविला. 12 वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म. येरू तेथुनी 4 जण तीर्था लागी चालिले. 12 संवत्सर तीर्थे करून पुनः पहिला बद्रिकाश्रम. मग तेथे मावंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमी मांडले. सकळ देव सुरवरांसहित पाचारुनी घेतले तेथ. मावंदे झाल्या पूर्ण वराते देवुनी देव गेले पै. मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करीती तीर्थाटन. आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथांचे. पूर्वी 88 सहस्त्र ऋषी झाले आहेत विधिवीर्यासी. त्याची समयी रेत महिसी रेवातिरी पडियेली. रेवातिरी तेही रेवेत रेत पडले अकस्मात. चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरविला. बाळतनु अति सुकुमार बालार्क किरणी मनोहर. उकरडा लोळे महिवर ठेहे ठेहे म्हणून या. तो त्या काननी कृषी ऐक उत्तम नाम सहन सारुक. तो घट घेऊन न्यावया उदक. रेवातिरा पातला पातला परी अकस्मात. येता झाला बाळ जेथ सहज चाली पुढे चालत. बाळ दृष्टी देखिले बाळ परम अतिसुकुमार. कांती गर्दळी गाभाभर पाहुनी तयाचे अंतर. विवहळ मोहे झाला असे. मग घट ठेवून या मजलागी धावुनी तातडी उचली वेगी. मोहे कवळुनी हृदय भागी अतिस्नेहे धरिलेसे. आधीच सहन सारुक नामाने तेथे दयेसी काय उणे. आवडीने करोने मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीने. मग रिक्त घट भरुनी आडी ग्रामात आला हरुषा पाडी. सदनी प्रवेशुनी आवडी
कांते लागी बोलतसे म्हणे जीव लगे आजीचा दिन माते झाला धातू हेम तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मिरविला सहज गेलो उदकाते रेवातिरी वाळवंटीत आपणा ईश्वरे दिधला सुत वंशावळी मिरवावया ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज दाव दृष्टी मग तो काढुनी वस्त्रपुटी कर संपुटी देतसे तवती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धामी देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदधी पोटी आनंद भरुनी तोय दाटी उचंबळा दाटतसे की दरिद्रियासे मांदूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णील कोण तेवी उत्तम मनोधैर्म आनंद दरी मिरवितसे बाळ धरुनी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी न्हाणुनी शेवटी पाल खाते घातले तियेचे तान्हुले होते घरी निजविला योगी तया शेजारी स्तनपान केलिया उपरी बाळ निजे पालकी असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते रेवण नाम ठेवुनी त्याते मोहे करुनी सांभाळी रेवातिरी बाळ रेवेत सापडले म्हणून त्याते रेवण नाम साजूकवंत सहन सारूक ठेवोनिया असो रेवण नामियाचे संगोपन करिता उभयता पालन ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीतसे 12 संवत्सर प्रपंच राहटी कृषी कर्म विद्या पाठी पूर्ण झाला ओ आवुता जेठी पित्याहुनी आगळा नांगर वरखरली पेरण काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणनाथ झाला असे तो कोणे एके दिवशी उठुनी मागिले प्रहरनिशी वृषभ सोडून काननासी चारा वयासी चालिला चांदणे पडेले असे सुदृढ दृश्य होत असे महीची वाट सुदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होत असे दादा म्हणून वृषभा पाटी हाकीत चालिला आहे जेठी तो अनसूया शुक्तिका रत्न वाटी पुढे झाले अकस्मात परितो महाराजा अत्री नंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करुनी स्नान गिरनार पर्वती जातसे पायी खडावा सुशोभित एक अंचल अंगी शोभत शुभ्र कौपीन विराजित कंठ तटा वेष्टुनी मौळी वेष्टिल्या असती जटा दाढी निशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनक कांती शोभतसे ऐसा महाराजा अत्रिनंदन जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण अति लगबगे करिता गमन पुढील नेम मानूनिया तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमन देखत वृषभा आड रेवणनाथ दृष्टी नाही आतळला मानव गती तेणे देखोन पुढे आला अत्रिनंदन सहज स्थिती वृषभा मागुन पाऊले ठेवी चालावया तो सर्वा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शिथिलपण तया आडनाथ रेवण बाळतनु चालतसे तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदीप उजळला विमुहूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वा परिवर्तत सदा बैसणे अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर असता कवण स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमस नाम
ऐसे ऐकून असोनी कृषी कर्म येथे करीत बैसलो. वंद्य असता तिही लोकात आता कोणी ओळखीना माते. सदा काननी झालो रत अहित कामी प्रपंच. ऐसे देही झालिया ज्ञान मग स्तब्ध धरुनी राहे मौन. परी धडक बैसता अत्री नंदन कोण तू ऐसा पुसतसे. कोण तू ऐसा पुसता दत्त करिता झाला प्रणिपात. म्हणे महाराजा या देहात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश. परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो. तरी आता क्षेमोदयास उदित करास जी महापुरुष सनाथ करून या देहास महिलागी मिरवावे. ऐसे म्हणून दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुनी. म्हणे मज सनाथ केल्या वाचुनी कदान सोडी तुम्हा ते. ऐसे बदुनी वाग्वटी सुदृढपणी देत मिठी. परी आदरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरविला. तयाचा पाहुनी भक्ती आदर सुदृढपणे निश्चय पर. मग कमंडलू ठेवनी महीवर मौळी कर स्थापितसे. भाळा खाली घालूनी हात उठविला रेवणनाथ. मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाची असे की हा नवा माझी असे एक. नाथ मांथी अवतार दोन दिग चमस नारायण प्रतापार्क महीवर विराजला. तरी आता याथे सनाथ करुनिया वाढवावा नाथ पंथ. कृपे ठेवूनी मौळी हस्त केला अंकित आपुला. कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहांचे केले अंतर. म्हणाल कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रहा. तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तिश्रमयासी घडले नाहीत. तरी काही देही प्रायश्चित्त घडोन यावे ययाते. तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग. मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा. ऐसे म्हणून अनुग्रहारहित कृपा मौळी ठेविला हस्त. परी भक्ती मागी रेवणनाथ काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत. असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेवील पुढारा. जैसे अर्भका देऊनी धन पिता मिरवी व्यवसाया कारण. मग तयाचे पुढे चांगुलपण निजदृष्टी पाहतसे. किंवा महित मेळवण घालुनी पाहती दुग्धा कारण. की पत पाहतसे देऊनी धन सावकार कुळाते. तेवी सहस्रांशे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन. प्रज्ञावंते महाराजे परीती कळा होताची प्राप्त. रेवण झाला आनंद भरित. मग प्रेमे मुनी अनसुया सुत बोळविले तत्क्षणी. परी विरह मानुनी चित्ती चालता झाला कानना प्रती. परी अंतरला आपुल्या हिती निज पदाते पहावया. जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होतसे राजी. तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाल्या तो पुरुष. परम लाधली होती धणी परंतु दवडली अज्ञानपणी. खापरासाठी चिंतामणी सोडून दिधला हातीचा. की सुरा लागुनी परम गोड सोडिली अमृत रसाची चाड. की निर्मळपणी पाहुनी दगड परिस हातीचा सोडिला. तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण भुलला सिद्धी प्रकरणे करून. सिद्धी बुद्धी अत्री नंदन हातीचा सोडिला नायके. असो ऐसी संप्रदाय युक्ती निस्पृह पातला आपुल्या शेती. तेथील कथा होईल श्रोती पुढील अध्यायी ऐकावी. दुंडीसुत नरहरिवंशी सांगेल तुम्हा श्रोतियांसी. संत कृपे नाम देहासी मालू ऐसे म्हणती तया. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर स्त्रिंशति तमाध्याय गोडः. श्री
कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.